मंडळींनो, लहान असताना असं वाटत होता की कधी एकदा मोठा जातलंय आणि कधी एकदा मी कामाक जातलंय. पण मंडळींनो, आता हे दिवस आमका बघूक भेटले, अनुभवतो ना, तर मंडळींनो खरंच खूप कंटाळिलो असा. काम नको आणि जन्म नको असं झालेलं असा. सकाळ सकाळी झकमारीत उठान जेवण करा, भांडी कुंडी घासा, सगळा आवरा वगैरे रूमातला, कामाक जाया, परत सांजची येऊन मंडळींनो किचनात वावरा, ह्याच्यातच दिवस जाता. आणि तो टिफिन बाय भरून देणार असा कोण नसता, आमचा आमकाच भरूचा लागता. तर मंडळीनो, आज आमच्याकडे नाश्ता खसखसा होता, तर कोण धोंडाच म्हणतात, तर कोण हुंडा म्हणतात, तर कोण गोडाची भाकरी म्हणता. तर खावण वगैरे घेतलंय आणि गेलंय माझ्या रोजच्या वाटेक. मंडळींनो, लहानपणी 5-10 रुपयासाठी मम्मी आणि पप्पांका एवढा सतवलेले ना मी त्यात 5-10 रुपयाची किंमत माका हडे कामाक येऊन कळाली. चार चौघांचा ऐकान घेऊचा लागता, सगळा बोलणं सहन करूचा लागता, अक्षरशः एक एक पावटी डोळ्यात पाणी पण येता. तेव्हा खै ते 5-10 रुपयाची किंमत कळाली. तर मंडळीनं 5 वाजलेले होते आणि एकटाच चलत जाय होतंय. तर ह्या काकांका माझ्यावर दया आली आणि म्हणाक लागले, बायू ये तुका रुमाल सोडतंय. तर मंडळीनं बसलं ह्यांच्या गाडीवर आणि इलंय माझ्या रुमाल. ह्या पावसान तर मंडळीनं माझा जीव खूपच खुळावलेला असा. काल मंडळीनं कपडे धुलेले, जसे काल पाणी असून काढले ना, तसेच कपडे आजपर्यंत होते. म्हणजे विचार करा. रुमाल येऊन माझ्यात बसान आराम करशीत तर असला नाही, एका पाठोपाठ या काम रेडीच असता. तर मंडळीनं चला, तर आता सगळी कामं करून घेतोय. भेटाया आम्ही नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय.